राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा सुरू झालेली आणि यात्रा राजभवनाच्या दिशेने आज जाणार आहे। ही यात्रा राणीच्या बागेत एक थांबा घेते। दरम्यान मुंबईतल्या बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरनं जाणारी वाहतूक थांबण्यात आली आहे, कारण काल राजू शेट्टींच्या यात्रेमुळे वाहतुकीचा बोजवारा उडालेला होता। आज लालबागवरनं निघणाऱ्या मोर्चामुळे ही खोळंबा होताना बघायला मिळतोय। काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेल्या आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टींचा मुलगा सौरभ शेट्टी याला चक्कर आली होती। उष्णतेमुळे ही चक्कर आल्याचं समजतंय। सौरभला माटुंग्यामधल्या 5 गार्डन मध्ये सलाईन लावण्यात आलं होतं। आज राजू शेट्टी राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे। दरम्यान राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेच्या आजच्या दिवसाचा आढावा घेतलाय ऋत्विक भालेकर यांनी। बघूया। खासदार राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश पदयात्रेचा आज शेवटचा दिवस आहे। आज ही यात्रा मुंबईच्या लालबागहून राजभवनच्या दिशेने निघालेली आहे। भायखळ्याच्या राणीबाग येथे ही यात्रा थांबवण्यात येणार आहे आणि त्यानंतर पुढे 10 लोकांचं शिष्टमंडळ राजभवनावर जाऊन राज्यपालांना निवेदन देणार आहे। तत्पूर्वी आपण पाहू शकतो परळच्या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात राजू शेट्टी आणि त्यांचे कार्यकर्ते आता निघालेले आहेत। हजारोच्या संख्येने या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी बांधव सामील झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात मुंबईच्या रस्त्यांवरती गर्दी दिसत आहे। आपण बघू शकतो परेलपासून भायखळ्याच्या दिशेने जाणारा जो रस्ता आहे हा पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि त्याची वाहतूक आता वळवण्यात आलेली आहे। यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबाही झालेला आहे। मुंबईकरांना याला सामोरं जावं लागतंय। मात्र त्याचबरोबर पोलीस फौजफाटाही मोठ्या प्रमाणात तैनात आहे। कुठली अनुचित घटना घटू नये यासाठी राजू शेट्टी यांनीही कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे। त्याचबरोबर हा मोर्चा जो आहे हा पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहून केला जाईल असं आश्वासन राजू शेट्टी यांनी दिलं असलं तरी याचा उद्रेक होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन मनोज जयस्वाल सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई।